प्रकाशा येथे कृषी विभागाची धडक कारवाई. अनधिकृत HTBT कापूस बियाणे जप्त, 8 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे कृषी विभागाने मोठी कारवाई करत अनधिकृत HTBT कापूस बियाण्यांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत गाडीसह एकूण सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. नंदुरबार कृषी विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जिल्हा भरारी पथकाने प्रकाशा येथे सापळा रचला होता. यावेळी गुजरात राज्यातून आलेली एक स्विफ्ट डिझायर कार अडवण्यात आली. तपासणी दरम्यान गाडीतून HTBT कापूस बियाण्याची 70 पाकिटे विक्रीसाठी आणल्याचे उघड झाले. या कारवाईत सुमारे 7 लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर गाडी आणि 1,05,000 रुपये किमतीची बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली. या प्रकरणी नांदरखेडा तालुका शहादा येथील प्रवीण काशीनाथ पाटील आणि अजय सोनवणे या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध बियाणे कायदा 1966, बियाणे नियम 1968, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, कापूस बियाणे अधिनियम 2009 आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्नील शेळके, कृषी अधिकारी सुरेश साठे, मोहीम अधिकारी सचिन देवरे आणि शहादा पोलिसांच्या पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई यशस्वी केली. अनधिकृत HTBT बियाण्यांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी कृषी विभागाकडून पुढील काळातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याची माहिती मिळत आहे, अशी माहिती मिळत आहे. ई-मराठी न्यूज नेटवर्क. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई-मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.